आज माऊलींचं प्रस्थान होणार आहे. मी दरवर्षीप्रमाणे म्हणजे मी गेले जवळजवळ 19 वर्ष या पालखी सोहळ्याला उपस्थित राहत आलेली आहे. आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. प्रत्येक ठिकाणी आदरणीय दादांनी आठवणी करून ठेवलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी एवढं काम केलेलं आहे. वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी वारकऱ्यांना चांगलं दर्शन व्हावं, वारकऱ्यांची सर्व प्रकारची सेवा व्हावी, त्यांची काळजी घेता यावी, त्यांना त्रास होऊ नये यासाठी अनेक गोष्टींसाठी दादांनी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे सगळे वारकरी सुद्धा एकूण एक बाहेरगावचं वारकरी सुद्धा दादांच्या आठवणीने दाखल होते. पण नियतीचा खेळ आपल्याला पुढे जावंच लागतं. दादांशिवायची आजचा हा कार्यक्रम करताना आम्हाला सगळ्यांनाच खूप भारावलं सगळं झालेलं आहे. मी तुकाराम माऊलीच्या पादुकांचं आम्ही सगळ्यांनी संभाजीराजे पण आलेले होते त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनीच पूर्ण आम्ही पूजा केलेली आहे. आणि थोड्या वेळातच माऊलींचं प्रस्थान होणार आहे. प्रस्थान सोहळ्यावरती पावसाचं मोठं तापत आहे. अगदी इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे प्रशासनाकडनं बऱ्याच सूचना केल्या जात आहेत. काय वाटतं की एकूण आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या की आपण ज्या पुण्यावरून येणारी वारकरी मंडळी असतील त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा. आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाहीये. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील तेव्हा ते सगळेच जण या पालख्यांबरोबर पुढे जातील. आई तुकोबारा यांच्या चरणी विठुरायाच्या चरणी काय साकडे घालायला लागेल? आपल्याला माहिती आहे की गेले 2-3 दिवस आपण पावसाचा भयंकर कहर बघितलेला आहे. काही ठिकाणी अलर्ट सांगितलेला आहे, आजही अलर्ट सांगितलेला आहे. काही ठिकाणी नाशिकमध्ये, रायगडमध्ये अलर्ट सांगितलेला आहे. त्या त्या ठिकाणी प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी पाऊस झालेला असेल, मराठवाड्यातल्या अनेक विभागांमध्ये पाऊस झालेला नाही. शेवटी मी दरवर्षीप्रमाणे एकच पांडुरंगाच्या चरणी साकडं घालते की माझ्या सर्वत्र अतिशय चांगला पाऊस पडू दे, माझ्या बळीराजा खुश राहू दे, त्यांना प्रेरणा करण्यासाठी व्यवस्थित पाऊस पाड. आणि बळीराजा सुखी तर संसार सुखी. त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे मी सर्वत्र पाऊस पडू दे आणि सर्वांना सुखी ठेवा अशी मी त्यांना साकडं घातलेलं आहे.